मॉर्निंग स्टुडंट्स, मी आशिष शिंदे, श्री यमुना जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, तालुका चांदवड, जिल्हा म्हैसूर. आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण बायफोकल म्हणजे काय, बायफोकलमध्ये येणारे विषय बघितले, त्या विषयांचं मार्किंग सिस्टम बघितलं, त्यामध्ये कोणते कोणते पेपर्स असतात ते बघितलं, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. त्यामध्ये नंतर आपण थिअरी आणि प्रॅक्टिकल संदर्भात अभ्यास केला की पेपर फर्स्टमध्ये कोणता अभ्यासक्रम आहे, सेकंडमध्ये कोणता अभ्यासक्रम आहे, हे आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपली बोर्डाची एक्झाम फेब्रुवारीमध्ये येत आहे, त्यामुळे आपल्या बोर्डाच्या एक्झामसाठी पेपर पॅटर्न कसा राहील हे आपण बघूया. तर आपला जो पेपर असतो तो 40 मार्क्सचा असतो बोर्डाचा. पेपर फर्स्ट 40 मार्क्स आणि पेपर सेकंड 40 मार्क्स, अशा पद्धतीने आपला बोर्डाचा पेपर असतो. तर बोर्डाचा पेपरचा पॅटर्न कसा आहे ते आपण बघूया. तर आपला बोर्डाचा पॅटर्न आहे फिल इन क्वेश्चन नंबर 1A, फिल इन द ब्लँक्स, 6 मार्क्ससाठी असतो. म्हणजे पहिला प्रश्न हा फिल इन द ब्लँक्स असतो पेपर फर्स्ट मध्ये 6 मार्क्सला. त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मध्ये डेफिनेशन असते 2 मार्कांसाठी. पेपर फर्स्ट मध्ये डेफिनेशन 2 मार्कांसाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 राईट शॉर्ट नोट्स असा प्रश्न असतो. त्यामधून तुम्हाला एनी 4 सोडवायचे असतात, तो असतो 8 मार्क्ससाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 राईट शॉर्ट आन्सर्स एनी 4, ते असतं 8 मार्क्ससाठी. विद्यार्थी मित्रांनो, एक काय लक्षात ठेवा, राईट शॉर्ट आन्सर्स मध्ये कधी कधी तुम्हाला डिफरन्स बिटवीन असा पण प्रश्न विचारला जातो. डिफरन्स बिटवीन असे क्वेश्चन्स येत असतात, त्यामुळे तो पण अभ्यास करून ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 4 हा डिस्क्रिप्टिव्ह असतो, तुम्हाला म्हणजे मोठे आन्सर्स द्यायचे असतात त्याच्यात, डिस्क्रिप्टिव्ह, तो 8 मार्क्ससाठी असतो. स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला कधी डायरेक्ट एक प्रश्न डायरेक्ट 1 मार्क्सला पण असू शकतो आणि 2 प्रश्न 4-4 मार्कालाही असू शकतो, म्हणजे 8-8 मार्क. म्हणजे जसं क्वेश्चन नंबर 4 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह 8 मार्काला प्रश्न आहे, त्याला ऑर दिले क्वेश्चन नंबर 4A आणि B, म्हणजे 4 मार्क्स, म्हणजे हा प्रश्न 8 मार्काचाच होत असतो. इथे तुम्हाला ऑर पण असतो. तसंच क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला पूर्ण एक क्वेश्चन पण 8 मार्क्सला असू शकतो, किंवा मग त्यामध्ये तुम्हाला A आणि B, A हा 4 मार्क्सला असतो आणि B हा 4 मार्क्सला असतो. असे तुम्हाला प्रश्न, ऑप्शनल प्रश्न सुद्धा असू शकतात. फक्त विद्यार्थी मित्रांनो, एक काय लक्षात ठेवायचं, क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला कधी कधी डिफरन्स बिटवीन सुद्धा विचारला जातो, एवढं आपण लक्षात ठेवायचं. हा झाला पेपर फर्स्टचा बोर्डाचा एक्झाम पॅटर्न. तर अशा पद्धतीने आपला एक्झाम पॅटर्न असतो, हा 40 मार्कचा असतो. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू.